मावशी किती दुष्ट आहात तुम्ही. तुम्ही खून केलाय राहुल देशपांडेचा खून. थोड्याशा पैशांसाठी असं करताना लाज नाही वाटली तुला? मगाशी फोन केला होता ना मी, प्रिया. शरद नार्वेकर आलेत का? नाही, ते अजून आले नाहीत आणि केव्हा येणार ते माहित नाही. माझं महत्त्वाचं काम होतं जरा. पण मी काय करू? हे बघा, ते जेव्हा घरातून निघतात ना तेव्हा सांगून जात नाहीत आणि एकदा का ते बाहेर गेले की 3-3, 4-4 दिवस परत येत नाहीत. आता तुझे जे काही नखरे आहेत ना ते सगळे बंद कर. त्याने हुंड्यासाठी किडनी डोनेट केलेली नाहीये, हे कळलंय ना तुला? आता सुखानं आपल्या नवऱ्याबरोबर संसार करण्यातच तुझं हित आहे. कॉलनीतल्या तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की मावशीकडे जायचं सांगून ती त्यांच्या बरोबर आलीच नाहीये. मावशीकडे? हो. काय झालं? मी प्राचीकडे जाऊन आले. मग ही इयरिंग ओळखीची आहे का तुमच्या? दिवाकर, जागृतीची इयरिंग आहे. पण स्कूल बस इतर मुलांना घेऊन गेली तरी जागृती स्कूलमध्येच होती आणि त्यानंतर ती कुठे गेली, कुणाबरोबर गेली, काहीच कळायला मार्ग नाही. जागृती मिसिंग आहे ह्याला निव्वळ तुझी आईच कशी काय जबाबदार असू शकते? म्हणजे निव्वळ ती तिच्या कानातले तुमच्या घरात सापडले यावरून? म्हणजे फॉरेन्सिक डिपार्टमेंट केवढं डेव्हलप्ड आहे त्याची माहिती आहे का तुला? एखादी वस्तू ती वापरणाऱ्याच्या घामाचा अंश जरी त्या वस्तूवर सापडला ना तरी ती व्यक्ती कोण हे शोधून काढतायत. आणि आता जागृतीच्या कानातले पोलिसांच्या ताब्यात आहेत, तेव्हा आता त्याच्या चाचण्या होतील, रिझल्ट्स येतील, त्यानंतर कळेलच की जागृती आमच्या घरी आली होती की नाही. हे होऊ शकतं. म्हणजे आजोबा कसे? अगं बरे आहेत. तुझी नेहमी आठवण काढत असतात, नेहमी विचारत असतात लग्न कधी करणार, लग्न कधी करणार. मोनिका, काही दिवसांसाठी मी ऑफिसच्या कामासाठी कोल्हापूरला चाललोय. 22 तारखेपर्यंत परत येईन. तोपर्यंत तू घरी जाऊन आजोबांवर लक्ष ठेवशील? ठेवेन ना, नक्की ठेवेन. बाय द वे मंजित, तू कोल्हापूरला ऑफिसच्याच कामासाठी चाललायस ना? नाही म्हणजे नेटवरती कुठल्या मुलीशी मैत्री झाली आणि तिला भेटण्यासाठी तू कोल्हापूरला चाललायस असं काही नाहीये ना? अगं मोनिका, नाही म्हणजे मला काहीच हरकत नाहीये. मी तर म्हणते मैत्री कशाला, तू लग्नच ठरवून ये, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. उगाच माझ्या मागे तुझी ब्याद कशाला? जेलस? मी? हो तू. जेलस? अंजली ताई घोरपडे खाया प्यायचे वांदे हाय म्हणते. अन फोन? ताई, तिला लांब उभं राहून मी पाहिलं.
तिचं फोनवरचं बोलणं मला काही स्पष्टपणे ऐकू आलं नाही, पण जे काही मी पुसटचं ऐकलं ना त्यावरनं ती बाई ग्रामीण भागातली तर अजिबातच वाटत नाही ग. म्हणजे तिचे शब्द शहरी भागातले होते. म्हणजे ही बाई आपल्या गावाकडची नाही, आणि तरी पण मग नऊवारी लुगडं, आपल्या गावची भाषा, हे असं असं खोटं नाटक का बोलतीये ती? तिचा फोन वाजला, बोलाय म्हणून ती बाहेर गेली आणि तवापासनं तोंड सुधीक दाखवायला आली नाही. तिचं पितळ उघडं पडलं ना. कशी येईल ती? तू तिला 1000 प्रश्न विचारले नसतेस? मला एक कळना, माझ्या संग असं खोटं नाटक वागून तिला काय पाहिजे होतं? कुणाल भाऊजींची माहिती. काय हो ताई. काय बोलते शर्मिले तू? हा, अगं आपल्या भाऊजीचा आणि त्या बाईचा काही संबंध आहे? अगं या बाईचं जणी हिला कुठं गाव ना, आणि आपल्या भाऊजीची माहिती काढून काय करणार ती? दादा, तुम्हाला माहिती नाहीये, पोलिसांपासून लपण्यासाठी जसे गुन्हेगार वेषांतर करतात ना, तसं पोलीसही बऱ्याचदा गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेषांतर करतात. त्याचं खास ट्रेनिंग दिलं जातं पोलिसांना. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? ही अंजली ताई पोलीसवाली बाई होती? नक्कीच. पोलीस कुणाल भाऊजींना शोधण्यासाठी जंग पछाडतायत, आणि कुणालची बायको म्हणजे तुझ्या इथे ही बाई येऊन वेषांतर करून राहते. याचा अर्थ पोलिसांना पक्की खात्री आहे की बायकोला भेटण्यासाठी कुणाल नक्कीच येणार, आणि त्याच्यासाठीच हा सगळा सापळा. पोलिसांनी म्हणावं, एवढा त्रास कशापायी करून घेता? येऊत दे माझा धनी घरला, मॅच त्याला उंदरावानी पिंजऱ्यात धरते आणि करते तुमच्या हवाली. माधुरी, काय ठरलं तुमचं? प्रियानी पाठवलेली डिव्होर्सची नोटीस मिळाली असेल त्यांना. तुमचं काय ठरलं? मम्मा, काय करावं काही कळत नाहीये ग. मी अविनाशवर खूप प्रेम केलं, आजही माझ्या त्याच्यावर खूप प्रेम आहे, पण पण अशा परिस्थितीत मी संसार करू शकेन असं नाही वाटत मला. माधुरी, बिझनेस सर्कलमध्ये अविनाश सरदेसाईंची मुली हा चर्चेचा विषय झालाय ग. पप्पा डिप्रेस्ड आहेत त्यामुळे तुमचे.
माहितीये मला मम्मा. मी काय करू? हे बघ माधुरी, तू अविनाशशी लग्न केलं ते मला मान्य नव्हतं, पण आता केलंच आहेस तर सागरकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघायला काय हरकत आहे? नाही, सागरनी खूप मोठी चूक केली, अगदी मान्य आहे, पण त्याचा अविनाशशी अर्थार्थी काही संबंध नाही. मम्मा, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि सरगमचाही या कृत्यात सहभाग होताच ना. प्रत्येक माणसाला आपलं आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार जगण्याचा हक्क आहे, हे जर आपण मान्य केलं तर सागरने आणि तुझ्या मावशीने जे केलं ते त्यांच्या मर्जीनुसार केलं, तर त्याचे पडसाद आपल्या आयुष्यावर आपण उमटू द्यायचे की नाही आपण ठरवायचं. कुठल्या गोष्टीला किती किंमत द्यायची हे आपण ठरवायचं. तुझा असा विचार केलास ना तर तुझ्या लक्षात येईल की अविनाशशी या गोष्टीचा काही संबंध नाही. बघ, आपण आपल्या आयुष्याची घडी का विस्कटू द्यायची? तू म्हणतेस ते खरं आहे मम्मा. मी खूप विचार केला ह्याच्यावर. पण मम्मा, अविनाशला प्रतीकने फोन केला आणि हवीने त्याच्यावर विश्वास ठेवला. अगं, नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. आणि तेच जर नसेल तर? पण अविनाशनी त्याची चूक मान्य केली ना. आधी थोबाडीत मारायची, नंतर सॉरी म्हणायचं. ह्या एका कारणासाठी मला मला परत जावंसं वाटत नाहीये मम्मा. पण जाणारच नाही असं नाही मम्मा. अभि म्हणतोय हे घर सोडून आपण वेगळं राहू. कदाचित मी विचार करेन हे. मंजित, मला खूप भीती वाटते रे. आता या बाईने काय नवीन लफडं करून ठेवले कोणास ठाऊक. अजून एका प्रकरणाचा सूक्ष्मोक्ष लागला नाही आणि त्यात हे नवीन लफडं. मोनिका, एवढ्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही कोणताही निष्कर्ष काढू नका. तू ओळखत नाहीस का माझ्या मम्माला? अरे, काल रात्रीपासून पसार झाली ही बाई. अजून तिचा पत्ता नाहीये, फोन लागत नाहीये तिचा. तिकडे दिवाकर अंकल आणि जान्हवी आंटी, त्या दोघांचा जीव जातोय तिकडे. आणि जागृती इथे आली होती हे मात्र नक्की. अगं पण मोनिका, त्या मुलीच्या कानातले ह्या घरात सापडले याचा अर्थ ती इथे येऊन गेली असा होत नाहीये ना. अगं, ते दुसऱ्या कोणाचेही असू शकतात, पण आमच्या घरात असले कानातले कोणीही वापरत नाही. माझी मम्मा किती बटबटीत दागिने वापरते, किती हेवी मेकअप असतो तिचा. आणि मी असले कानातले कधीही वापरत नाही. मग आमच्या घरात हे कानातले आले कुठून? एक गोष्ट विसरतेस मोनिका. अगं, ती मुलगी जागृती, ती आपल्या स्कूल बसच्या कंडक्टरला खोटं सांगून शाळेतनं पसार झाली होती. मग तुझी मम्मा तिला किडनॅप कशाला करेल? आणि ती एवढीशी छोटीशी मुलगी ती तुझ्या मम्माला कशाला भेटायला येईल? मला तरी हे पॉसिबल वाटत नाही. इट्स इम्पॉसिबल. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? हे बघ मोनिका, तुला तर माहिती आहे हल्ली लहान वगैरे काय राहिलेलं नाहीये. अगं, शाळेतली मुलं सुद्धा लफडी करतात. मला तरी हा त्यातलाच प्रकार वाटतोय. हे बघ मोनिका, तुझ्या वापरात नसलेले कानातले इथे कसे आले ते मी नाही सांगू शकत. जागृतीने स्वतःहून इथे येण्याचं कोणतंही कारण मला तरी दिसत नाहीये. हे बघ, घडलंय ते काहीतरी वेगळंच.
खरं तर देवाचे कसे आभार मानावे हेच कळत नाही. सगळंच अनाकलनीय, अकल्पित. मी अकलूजला जातो काय, तो राहुल देशपांडे मला भेटतो काय, अकल्पित, सगळंच अकल्पित. नाहीतर माझ्या सोन्यासारख्या संसाराला आग लावणार. आग लागो तुमच्या दुश्मनासनी. हे स्वाती, अगं दुसऱ्यांनी आपलं वाईट केलं म्हणून आपण त्यांचं वाईट चिंतायचं नसतं. तो देव आहे ना, तो सगळं पाहतो, तो सगळं पाहतो आणि न्यायनिवाडा तोच करतो. म्हणून तर तो राहुल देशपांडे मला देवासारखा भेटला. भाऊजी, आम्हासनी माफी द्या. तुम्ही असं घर आणि बायको सोडून निघून गेला होतात. खरंच आम्हाला असं वाटायला लागलं का तुम्ही नक्की काहीतरी मोठा लफडा केलाय आणि म्हणून पोलीस तुम्हाला त्रास देत आहेत. खरंय तुझं दिनो. अरे या 6 महिन्यामध्ये मी एवढा त्रास सहन केलाय, काय सांगू. आणि नीतीचा फेरा कसा असतो हे मला कळलं, आणि तो कोणीही चुकवू शकत नाही. मला सांगा, जेलमधून जर मी पळून आलो नसतो तर त्या लोकांनी माझे काय हाल केले असते. करतो कोण, भरतोय कोण. कारण नसताना त्या लोकांनी मला फासावर लटकवलं असतं. धनी, धनी मला माफी द्या धनी. मी काय बाई बोलत होते तुमच्या मागणं. मी स्वतःच तुम्हासनी पोलिसांच्या हवाले करायचं म्हणत होते. मला माफ करा धनी. ए स्वात, अगं असं काय करतेस. खरं तर तू माझी लक्ष्मी आहेस, माझी पुण्याई आहेस. आणि या पुण्याईच्या जोरावरच तर मी अशा बिकट प्रसंगातून सावरलो ना. भाऊजी, आपण उद्या सकाळीच राहुल देशपांडेला घेऊन मुंबईला जाऊयात. तुम्हाला आणि राहुलला पोलिसांचा ए शर्मिले, अगं तू वेडी आहेस का. आपल्याला असं करून नाही चालणार. का. कारण राहुलच्या किडनी प्रकरणात ज्या लोकांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. आणि ते लोक माझ्यावरती पाळत ठेवून असतील, आणि त्यांना जर कळलं का राहुल माझ्या बरोबर आहे, माझ्या ताब्यात आहे, आणि राहुल आणि मी पोलिसांसमोर हजर होणार आहे, तर मग सगळं संपलं. आणि म्हणूनच तर मी राहुलला वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली. न जाणू त्यांनी राहुलच्यावर आणि माझ्यावरती वाटेतच हल्ला करून आम्हाला ठार मारण्याचा. नाही नाही, असं वंगाळ बोलू नका धनी. मला वाटतं शर्मिले, ती शेजारीन अंजली घोरपडे तीच पोलिसांची नव, तीच यांच्या दुश्मनांची बाई असेल. अंजली घोरपडे. ही कोण. आणि तसंही जर आपल्याला लग्न करायचं असेल तर निदान तू तरी सेटल असणं जास्त गरजेचं आहे. आणि प्रत्येकाच्या घरात कुणाला ना कुणाला कोणता तरी आजारा असतोच. मग त्यासाठी नोकरी न करता घरी थांबून त्याची सेवा करणं प्रॅक्टिकली शक्य नाहीये. या गोष्टींशी आपला संबंध आहे. त्या गोष्टी कशा विसरतायत. म्हणजे
हवी तू माझ्या चारित्र्यावर अविश्वास दाखवलास आणि मी तुझ्याशी संसार करू. बालवयाची